नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 11 मे 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी केरळ सरकारने कोणती योजना सुरू केली? ज्योती योजना। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, केरळ सरकारने स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यापक उपक्रम सुरू केला आहे। ज्योती नावाचा हा कार्यक्रम 3 ते 6 वयोगटातील स्थलांतरित कामगारांच्या सर्व मुलांना अंगणवाड्यांमध्ये आणण्याचा आणि 6 वर्ष आणि त्यावरील वयांच्या मुलांना पूर्णपणे सार्वजनिक शाळांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किती साईटवर एअर स्ट्राईक केली आहे? 9 ठिकाणी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारताने दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले आहे। इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणी हल्ला केला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, डेपो दर्पण पोर्टलचा शुभारंभ कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आला आहे? अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाद्वारे। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने अन्न साठवणूक डेपोचे रिअल टाईममध्ये निरीक्षण करण्यासाठी सरकार लवकरच डेपो दर्पण पोर्टल सुरू करणार आहे। 20 मे रोजी अनावरण होणारे डेपो दर्पण पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन हे 80 कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अन्नधान्यांसाठी वैधानिक गोदाम आणि स्मार्ट स्टोरेज सोल्युशनद्वारे अन्न सुरक्षा वाढवण्याच्या सरकारच्या व्यापक उपक्रमांचा एक भाग आहे। प्रश्न क्रमांक चौथा, मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे? उत्तर प्रदेश। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री सुपोषण योजनेची घोषणा केली आहे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टेक होम रेशन THR युनिट्स स्थापन करण्याचे निर्देश दिले। कुपोषणाशी लढा देण्यासाठी आणि राज्याचे निरोगी भविष्य घडविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। ही योजना असुरक्षित कुटुंबांना पौष्टिक जेवण आणि आधार देण्यावर लक्ष केंद्रित करेल। प्रश्न क्रमांक 5, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? ऑपरेशन शिवा। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी विशेषतः ऑपरेशन शिवा सुरू करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त यात्रेच्या मार्गावर सुरक्षा दलांची वाढती तैनाती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जातो। प्रश्न क्रमांक 6, नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन समिट GLEX 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, जितेंद्र सिंह यांच्या हस्ते जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद GLEX 2025चे उद्घाटन होणार आहे। 12व्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचे ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स GLEX 2025 आयोजन भारतात 7 ते 9 मे 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे। GLEX 2025ची थीम नवीन जगापर्यंत पोहोचणे, एक अंतराळ संशोधन पुनर्जागरण आहे, ज्यामध्ये अवकाश विज्ञानातील नाविन्य, समावेशकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर देण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? रोहित शर्माने। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, रोहित शर्माने तात्काळ प्रभावाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, म्हणजेच IPL 2025 संपल्यानंतर लगेचच भारताला नवीन पूर्णवेळ कर्णधाराची निवड करावी लागेल। प्रश्न क्रमांक 8, भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क कुठे स्थापन करण्यात येत आहे? नवा रायपूरमध्ये। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी देशातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित डेटा सेंटर पार्कची पायाभरणी केली आहे। हा पार्क नवीन राजधानी शहर नवा रायपूरमध्ये 14 एकर जागेवर उभारला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 9, केंद्राने CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? 1 वर्षांनी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, केंद्रीय अन्वेषण विभागाचे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIचे संचालक प्रवीण सूद यांच्या कार्यकाळात 1 वर्षाची वाढ करण्यात आली आहे। केंद्र सरकारने त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। प्रश्न क्रमांक 10, भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे व्यापार किती अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे? 120 अब्ज डॉलर। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताने आपल्या व्यापारी भागीदारासोबत 13 मुक्त व्यापार करार FTA आणि 6 प्राधान्य करारावर स्वाक्षरी केली आहे। या कराराद्वारे भारताला जागतिक बाजारपेठेत आपल्या देशांतर्गत उद्योगाची पोहोच वाढवायची आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।